आरसा देखील तसं दाखव, तसा भगवान आहे. जसं आपण देवाचं काम करू, देवाला भजू, तसं देव देखील आपलं काम करतो, देव देखील आपल्याला भजतो. अर्थात आपल्याला काय अडचण येऊ देत नाही भगवान, अशी भावना ठेवली तर आपली भावना एवढी खास नसते, म्हणून आपलं काम होत नसतं. नाम काय करत नाही, भगवान काय करत नाही, तू का म्हणणारे समर्थाचे म्हणा आणि तरी होय राहणार. म्हणून देवाला पकडून राहिलं पाहिजे, देवाला धरून राहिलं पाहिजे, देवाच्या स्वरूपामध्ये समरस झालं पाहिजे. तेव्हा ही संत महात्मे अशा देवाला जाऊन, म्हणजे इथं पद आलेलं आहे पुढे, ज्ञात्वा भूतादिमव्ययम, की ज्याला नाश नाही असं जे तत्व आहे, भगवंताच्या मूळ स्वरूपाला संत महात्मे जाणून अशा भगवंताचं ते भजन करतात. पण जाणून केलेली भक्ती महत्त्वाची भक्ती आहे, किंवा भावना धरून केलेली भक्ती ही महत्त्वाची आहे. उगा वरवर करून टंगळमंगळ करून अशी भक्ती ही कामाला पडत नसते. एकतर भाव असावा, एकतर मूळ स्वरूपाचं ज्ञान असावं. जाणून केलेली भक्ती ही कधीही चांगली असते. नाहीतर मग काय होतं, आहो आहो तुम्ही, ज्याचे घरी होतो आम्ही त्याला जाऊन सांगा तुम्ही, याच्यातलं गेलं. एक असा गरिबाचा मुलगा, त्याने एका श्रीमंताकडे याचना केली की मला आपल्याकडे काहीतरी सेवा द्या आणि खाण्याची व्यवस्था करा, बस. काय हरकत नाही म्हटली, आमचा घोडा आहे, रोज या घोड्याची सेवा करायची. आणि म्हणून त्याने घोडा सोडला. मालकाने सांगितल्याप्रमाणे तो पाण्यावर घेऊन गेला. नदीचं पात्र होतं, घोड्याने पाणी प्राशन केलं आणि घोड्याने त्याला जाणलं आपल्या पुढचा